नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कमी साहित्यामध्ये मँगो आईस्क्रीम कसं करायचं हे बघणार आहोत। हे खायला अतिशय टेस्टी लागतं आणि जसं आपण मार्केटमध्ये खातो ना त्याचप्रमाणे हे घरीही तयार होतं। तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी फुल क्रीम दूध वापरलेलं आहे अर्धा लिटरचं आणि हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे पॅनवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तुम्ही जेव्हा पण घरी आईस्क्रीम कराल ना त्यावेळेला फुल क्रीम दुधाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपलं आईस्क्रीम खूप मस्त बनतं। आईस्क्रीममध्ये बर्फ जमा होत नाही। तर तुम्ही बघू शकता आहे बघा, थोडं आपलं आता हे दूध घट्ट झालेलं आहे आणि इथे मी आता 2 ते 3 चमचे दूध काढून घेणार आहे। हे दूध आपण कुठे वापरणार आहोत हे मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवते। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपलं हे दूध असं उकळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आहे बघा, आणि इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आपण आंब्याचे आईस्क्रीम करणार आहोत, तर आंबा हा मुळातच गोड असतो, त्यामुळे इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आणि जे दूध आपण काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये इथे 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्या गुठल्या होऊ द्यायच्या नाही आहेत। कॉर्नफ्लॉवर आपण डायरेक्ट जर टाकलं असतं ना तर त्याच्या गुठल्या झाल्या असत्या, त्यामुळे कॉर्नफ्लॉवर मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बघा, बऱ्यापैकी आपलं दूध आता हे घट्ट झालेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यानेच याला दाटसरपणा अजून येतो। फटाफट याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता 2च मिनटामध्ये आपलं दूध हे एकदम घट्ट एकदम क्रीमी टेक्स्चर बनतं। कमी साहित्यामध्येच मस्त असं आईस्क्रीम इथे घरी तयार होतं। हे बघा, तुम्ही बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे। आता आपण इथे ॲड करणार आहोत, इथे मी 2 आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे। जो आंब्याचा रस असतो ना तो काढून घ्यायचा आहे आपल्याला। त्यासाठी इथे मी मिक्सर घेतलेला आहे आणि आंब्याचा रस एकदा ह्याला काढण्यासाठी आपण मिक्सर एकदा फिरून घ्यायचा आहे, जेणेकरून आमरस आपला मस्त तयार होतो। आता मिक्सरमधून आपण हा एकदा फिरून घेतलेला आहे, त्यामुळे याच्या गुठल्या आहेत ते पूर्णपणे निघून गेले आहेत आणि आमरस आपला इथे तयार झालेला आहे। आणि थंड झाल्यावरती हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून एकदा पुन्हा फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून आईस्क्रीम आपला मस्त एकदम सेट होतो आणि तयारी छान होतो, क्रीमी एकदम लागतो। तुम्ही पाहू शकताय बघा, सर्व असं मिश्रण घालायचं आहे आणि एकदा आपल्याला ह्याला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं फिरवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला मलाई घालायची आहे। इथे मी फ्रेश मलाई घेतलेली आहे अर्धी वाटी। तुमच्याकडे जर असेल ना तुम्ही जरूर टाका। या आईस्क्रीममध्ये मलाई खूप छान लागते आणि मस्त एकदम क्रीमी टेक्स्चरचं एकदम आईस्क्रीम इथे हे तयार होतं। मँगो आईस्क्रीम तुम्ही ज्या पद्धतीने मार्केटमध्ये खाता ना त्याच पद्धतीचा घरीही तयार होतो। तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। तर तुम्ही बघू शकताय बघा, छान असं आईस्क्रीम इथं आपलं सेट करायसाठी ठेवणार आहे आणि हा आईस्क्रीम आपल्याला 3 ते 4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी सेट करायला ठेवून देत आहे। 4 तासानंतर आपण बघूया। बघा, आता आपला आईस्क्रीम इथे सेट झालेलं आहे बऱ्यापैकी। आता ह्याला पुन्हा आपल्याला असं काढून घ्यायचं आहे, पुन्हा एकदा मिक्सरमध्ये ह्याला फिरवून घ्यायचं सर्व मिश्रण। इथे मिक्सरमध्ये मी घालते आणि पुन्हा एकदा याला फिरवून घेते, त्यामुळे आईस्क्रीम ना आईस जमा होत नाही आईस्क्रीममध्ये। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून पहा। तर एकदम इथे फिरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता आपल्याला आईस्क्रीम सेट करायला ठेवून द्यायचं आहे। मस्त एकदम झालेलं आहे। त्याचा टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे आणि कलर तर खूपच अप्रतिम आलेला आहे। ते छान असं मिक्स करून झाल्याच्या नंतर बर्फ जमा होऊ नये यासाठी इथे मी प्लास्टिकचं सही कवर लावून घेणार आहे वरतून, म्हणजे आपल्याला बर्फ जमा होत नाही। झाकणामध्ये जे पाणी जमा होतं ना ते याच्यामध्ये आईस्क्रीममध्ये पडू नये यासाठी ते आपण असं लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे हे प्लास्टिक नसेल ना, तुम्ही दुधाची पिशवी जरी लावलीत ना तरीही चालेल। पुन्हा आपल्याला आता 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे। आईस्क्रीम खूप छान तयार होतं। तर आपण बघूया आईस्क्रीम कसं तयार झालेलं आहे। बघा, मस्त एकदम तयार झालेलं आहे।
आईस्क्रीम छान सेट झालेला आहे बघा, छान तयार झालेला आहे. आणि बर्फ अजिबातही जमा झालेला नाही याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम क्रीमी झालेला आहे आईस्क्रीम. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. खायला अगदी जबरदस्त लागतो, एकदम मँगो फ्लेवर. ते बघा अशा पद्धतीने इथे मी सर्व इथे आईस्क्रीम काढून घेणार आहे. कमी साहित्यामध्ये आईस्क्रीम करण्याची ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून माझे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.